उन्हाळा आलाय, अंगाची लाही लाही व्हायला लागली आहे, नको नकोसं व्हायला लागलंय, सूर्याचा संताप वाढतो, जसं तो जमिनीतलं तलावातलं पाणी ओढून घेतो तसंच आपल्या शरीरातलं पण जे काही पाणी आहे, रस आहे, तो सगळा ओढून घ्यायला लागतो. हे सगळं करत सर मी जसं म्हणलं की शरीरातला द्रवांश काढला जातो, तशी शरीराची शक्ती, शरीराच्या बरोबर मनाची सुद्धा शक्ती, मनाचा स्टॅमिना, हे सगळा शरीराचा सूर्याचा जो संताप आहे, उष्णता आहे, ती ओढून घेत असते. म्हणून आयुर्वेदामध्ये याला आदान काल असं म्हणतात, म्हणजे शरीरातले शक्ती काढून घेणारा हा काळ आहे. आणि म्हणून शरीराला शक्ती देण्यासाठी जसं आपण काही फळं वापरायची, कशी गोड सरबत वापरायची, जसं एखाद्याला दुधाचे काही पदार्थ, मिल्कशेक असेल किंवा दुधामध्ये एखाद्या वेळेला रोज सिरप आहे किंवा गुलकंद आहे, असं घालून काही दुधाचे काही पदार्थ चांगले खायचे असतील, लस्सी असेल, तसंच मनाला सुद्धा तर्पण देण्यासाठी या पिण्याबरोबर आपल्याला काही सुगंधांचा वापर नक्की करता येतो. आणि मला असं वाटतं की आजकाल खूप वेगवेगळ्या प्रकारचे चांगले सुगंध आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. अशा वेगवेगळ्या अत्तरांचा, सुगंधांचा उपयोग करून मनाची तरतरी, मनाची शक्ती, ही स्टॅमिना हा अधिक काळ टिकून कसा राहील याचा आपण नक्की विचार करायला पाहिजे. मुळात थकवा येत असल्यामुळे हा काळ सुट्टीचा असतो. कुठेतरी वेळ काढून विश्रांतीसाठी मधनं आठवड्यातनं एखाद्या वेळेला, 15 दिवसातनं एखाद्या वेळेला, जिथे पाणथळ आहे, जिथे हिरवीगार सृष्टी आहे, अशा ठिकाणी जाऊन विश्रांती घेणं, गार वारा, निसर्ग याचा सुखावणारा अनुभव घेणं, यातनं सुद्धा मनाची शक्ती खूप चांगल्या प्रकारे वाढते. डाळिंबाचा रस आहे, करवंदाचा रस आहे किंवा करवंद आहेत, कोकमचा रस आहे, अशा अनेक गोष्टी आपण नक्की घेऊ शकतो. आजकाल डाळिंब उन्हाळ्याच्या वेळेला कमी होतात, मिळणारा रस हा सिंथेटिक पद्धतीने झालेला असतो. त्यामुळे डाळिंबाचा दाढीमाव लेण्यासारखा रसशाळेचा जो एक प्रॉडक्ट आहे, तर ज्याचं आपण जसं लिंबाचा रस पाकामध्ये घालून किंवा एखाद्याचं आंब्याचे कैरीचं पन्ह गुळामध्ये घालून टिकवतो, तसंच डाळिंबाचा रस टिकवलेला असतो. सहजपणे आपण ते सरबतासारखं नक्की वापरू शकतो. लिंबाच्या रसाबरोबर गुलकंद हा असा भाग आहे. आपण अनेक वेळेला सिंथेटिक रोज सिरप आणतो, त्याच्यामध्ये फ्लेवरच जास्त असतो. नेमकं रोजचे पेटल्स जरी दिसले तरी रोजचा अर्क त्याच्यामध्ये किती आहे, गुलाबाचा अर्क त्याच्यामध्ये किती आहे, याचा आपण फार विचार करत नाही. छान लागतं, रंग छान असतो, पण मला असं वाटतं की गुलकंद हा भाग जो आहे की ज्याच्यामध्ये रिअली खऱ्या अर्थानं त्या पाकळ्या ज्या आहेत त्या एखाद्या साखरेमध्ये मुरवलेल्या असतात. तर अशा वेळेला मला वाटतं आपण चांगला, दर्जेदार, त्याच्यामध्ये सुद्धा स्वस्त चांगला गुलकंद, प्रवाळ असलेला गुलकंद, अशा अनेक प्रकार आज मार्केटमध्ये आहेत. मला असं वाटतं की ज्यांचा खात्रीचा आहे, दर्जेदार आहे, मग प्रवाळ नसलं घातलं तरी चालेल, पण खात्रीचा गुलकंद घ्यावा, तो दुधामध्ये मिक्स करावा आणि त्याचं रोज सिरप सारखं सिरप केलं तर मला असं वाटतं की आरोग्याला आपल्याला उपयोगाला येईल. फ्लेवर्ड आलेलं दुधानी फक्त त्या वेळेला पुरतं एखादं पाणी पिल्यासारखं शरीराचा फटीक कमी होतो, हे नक्की, पण त्याचा परिणाम सिंथेटिक असेल तर दुसरा वाईट परिणाम पण होतो. तर मला असं वाटतं की निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न आपला असला पाहिजे. आणि म्हणून गुलकंदासारखा जो खात्रीशीर प्रॉडक्ट आहे आयुर्वेद रसशाळेचा, त्याचा आपण दुधामध्ये वापर करून, त्याचा आईस्क्रीम घरामध्ये बनवून असं जर खायचा प्रयत्न केला तर मला वाटतं आपण या उन्हाळ्याच्या काळामध्ये होणारे जे परिणाम आहेत ते थोपवण्यासाठी नक्की चांगल्या प्रकारे विचार करून करतोय असं होईल. आजकालच्या काळामध्ये या उन्हाळ्यामध्ये पाणी कमी झाल्यामुळे युरिनला अनेक वेळेला आग होते, युरिन पिवळी व्हायला लागते, अशा अनेक तक्रारी आपल्याला दिसतात. अंगाची आग होणं, हातापायाची आग होणं, डोक्याची आग होणं, डोकं दुखणं. तर याच्यासाठी अनेक औषधं आपल्याला असतात. आयुर्वेदाच्या आपल्या डॉक्टरकडे जाऊन त्याचा सल्ला घेऊन अशा प्रकारची औषधं, अनंतमूळ आहे किंवा त्याचं ते चांगलं मिळतच दर वेळेला मार्केटमध्ये असं नाही, त्यामुळं त्या चांगल्या अनंतमुळापासून बनवलेलं सारीवाद्यरिष्ट आहे किंवा वाळ्यापासून बनवलेलं उशिरासव आहे. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत की ज्यांचा उपयोग आपण या काळामध्ये आपल्या या सगळ्या होणाऱ्या त्रासांसाठी करून घेऊ शकतो. आयुर्वेदाच्या जवळच्या डॉक्टरशी आपण संपर्क करून नक्की या आयुर्वेद रसशाळेचे जे चांगले प्रॉडक्ट्स आहेत या सगळ्यांचा उपयोग आपल्या या होणाऱ्या सगळ्या शरीराच्या त्रासांसाठी नक्की करून घ्यायचा आपण प्रयत्न करूयात. कधी कधी आपण जेव्हा मिल्कशेक बनवतो किंवा आपण आईस्क्रीम बनवतो, नुसती साखर घालण्यापेक्षा शतावरी कल्पासारखा उपयोग आहे की जो शक्ती देणार आहे, मनाला शक्ती देणार आहे,
शरीराला शक्ती देणारा आहे. तर नुसती साखर घालण्यापेक्षा आपण शतावरी कल्प घालूयात. दर्जेदार शतावरी कल्प आयुर्वेद रसशाळेचा आहे. मला वाटतं त्याचा आपण जर आपल्या रोजच्या या सगळ्या करण्यामध्ये उपयोग करून घेतलात, मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः चहा करताना अनेक वेळेला शतावरी कल्प त्याच्यामध्ये घालतो, की जेणेकरून साखर न घालता शतावरी कल्प घातला तर एक वेगळा नुसताच चहा नव्हता, त्याच्याबरोबर काही 4 आवश्यक शरीराला पोषक गोष्टी पण आपल्या शरीराबरोबर जातील. याच्या पुढे एक महत्वाचा दुसरा भाग, की जसं आपण ज्यूस प्यायले पाहिजेत, फळं खाल्ली पाहिजेत, आईस्क्रीम सारखे थंड गोष्टी घेतल्या पाहिजेत, तसंच आपण अनेक वेळेला ह्या ऋतूमध्ये आपल्या तोंडाला, जिभेला चांगल्या प्रकारचं चटकपणा यावा म्हणून चाटचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे या उन्हाळ्यात करतो. मला असं वाटतं की ते चुकीचं नाही, कारण घामामधनं जेव्हा अनेक प्रकारचं आपल्या शरीरातले सॉल्ट्स, मिनरल्स बाहेर पडतात, त्यावेळेला असे सॉल्ट चाटमध्ये जेव्हा सॉल्ट जास्त आहेत ते आपल्या शरीरामध्ये जातात, म्हणून शरीराला स्वतःहून ते खावंसं वाटतं. परंतु कुठल्याही गोष्टीचा अतिरेक आणि त्याच्यामध्ये आलेले सिंथेटिक भाग याचा मात्र आपण निश्चित विचार करून किती प्रमाणामध्ये, कुठल्या फ्रिक्वेन्सीमध्ये, का रोज उठून आपण पाणीपुरी खाणार आहोत, कारण त्यातनं पुन्हा शरीरामध्ये या हिरव्या मिरचीनं, त्या काळ्या मिऱ्यांमुळे उष्णता वाढतेच. अशा प्रकारे हा उन्हाळा जो आहे तो आपण सगळ्यांनी विचारपूर्वक प्रिपेअर व्हावं, नक्की शरीराला आपल्या काय हवंय आणि त्याप्रमाणे आपल्या उन्हाळ्याचं प्लॅनिंग करावं, आरोग्यपूर्ण पद्धतीनं प्लॅनिंग करावं. जाता जाता एक नक्की सांगेन की कलिंगड हा भाग उन्हाळ्यामध्ये आपण वापरतो, नक्की खा, पण ते सिंथेटिक नाही ना, आर्टिफिशियली लाल केलेलं नाही ना. आणि नक्की एक करा की कलिंगडाचा ज्यूस मात्र नक्की पिऊ नका, त्यांनी पोटाचे विकार वाढतात, उलट्या जुलाब होण्याचे कारण अनेक वेळेला अनेक कार्यक्रमांमध्ये स्वस्तात असणारा कलिंगडाचा ज्यूस पिल्यामुळे होतात. तर मला असं वाटतं की ह्या 4 गोष्टी महत्वाच्या मी ज्या सांगितल्यात त्याचा जर विचार करून तुम्ही उन्हाळा कसा घालवायचा याचं स्वतःच प्लॅनिंग केलं तर नक्कीच आनंदाने सुट्टी घालवू शकाल.